3 ऑक्टोबरपासून नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ होतोय। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा यात्रा उत्सव सुरू राहणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी दिली। त्याचबरोबर पेट दर्शनाबाबतही निर्णय होणार असल्याचंही त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं। अशी यंत्रणा आम्ही केलेली आहे, तरी आमचं एक विनंती आहे की ह्या वेळेला पेड दर्शनाच्या बाबतीत आम्ही जरा अजून निर्णय फायनल घेतलेला नाही। पेड दर्शन करायचं की नाही करायचं हा एक मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे। पेड दर्शन करणारा माणूस आमच्याकडे जेव्हा येतो तो फारच म्हणजे एकदमच होत असतो, तरी कृपया आम्हाला त्याच्या बाबतीत अजून पेड दर्शनच्या बाबतीत निर्णय आम्ही घेतलेला नाही। आणि नवरात्र उत्सवामध्ये सर्व पत्रकार बांधव असतील, पोलीस बांधव असतील, होमगार्ड असतील, MSEBचे कर्मचारी असतील, सर्वजण पत्रकार असतील, मीडिया असतील, या सर्वांचं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य लाभत असतं। आणि नवरात्र उत्सव अत्यंत शांततेने पार पाडण्याकरता भाविकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं अशी मी कालिका मंदिर प्रशासनाच्या वतीनं विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वाहतूक विभागातर्फे गडकरी सिग्नल ते रुची हॉटेल बाजूची वाहतूक बंद करण्यात आली। हॉटेल जो तो बंद करण्यात, सारडा सर्कल मार्गे वाहतूक आपण वळवणार आहे। सर्व ठिकाणी आपण करणार आहोत। तसेच बचत गटिंग देणार आहे, हद्दीच्या बाहेर त्या मान्यकारी यांना आपण कळवलेलं आहे। वाहतूकचे किती करे 30 आणि 5 रस्त्यावर जे गाड्या लागतात। यावेळी नाशिक महानगरपालिका अधिकारी, महावितरण, अग्निशमन, आरोग्य विभाग, मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, शहर वाहतूक शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक दिनकर कदम, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। शारदीय नवरात्र उत्सवाला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होते। नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिरामध्ये यावर्षी 9 दिवसीय नवरात्र उत्सव, त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा यात्रा उत्सव सुरू राहणार असल्याची माहिती कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी दिली। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग, नाशिक।